काय रे भाऊ तुमले पटस्तोय उठी राहणार पटस्तोय ही राहणार काय 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 चालू आहे रे भाऊ कीर्तन आहे रे हो आप्पा याल कीर्तन म्हणतो रे काका यासनी ती बोरीन पाहिजे दांगडो घाल दिना उठू नका रे आप्पा सोन खरं तर मला प्रतिकीर्तनातून सांगावं वाटतं अशी पोरं उठतात ना माया हो तुम्ही माझ्या माया आहात माझ्या बहिणी आहात तुम्हाला मला हक्कान सांगावं वाटते पोरांना घरूनच शिकवायचं आपण कीर्तनाला जातोय कीर्तनातून उठायचं नाही आणि तुमले सांगस यासना डोका चालन करता असले चांगलं बी खा वाढत जावा हा तुम्ही असा 10 धरेले ना संध्याकाळ खिचडी शाळा माबी खिचडी सकाळी माबी ती रातनी खिचडी तैशी डबा मा खिचडी खाय काय बटाला दल दवी घ्या मग सकाळी चालतात नाही त्याच ना यासले भाजी भाकरी खावडा जावा बहिणीच बोलता 10 धरेलचे तुम्ही खिचडी ना हो आणि ते मला राजकारणाशी काही संबंध नाही आपला पण मोदी साहेबच ना असा उपकार घ्या ना बाबूसाहेब हा इथला उपकार जायचे ना मोदी साहेबच ना तांदूळच ना पारामा पहिले तांदूळ भेटत नाही खिचडीना पाहुणचार आहे पाहुणा पैसे जर येत ना गरीब लोक आहे ना पाहुणा पैसे ना सांगे घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य बसाडे जेवायला खिचडी कुठे नको जाऊ असं खिचडी कुठे नको जाऊ म्हणशील घर म्हणा एकच सदस्य जेवायला बसाडे इतका तुटवडा होता तांदूळ ना हो आता इथला नेतात पिटी घ्या ना तांदूळ ना आता संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी का असा जिकरस हो म्हणा बापरे 15 रे पडा रे गोदडलं यार भाऊ आज बी खिचडी दड काय रे भाऊ आई बहिणी बाकी नसले बाकी नसली हिंमत नाही होत बाईल बोलानी खिचडी का बरं आणली असं या पडी पडी नको थरक बी भरायला ना अंगली काटा बिना सर्दी गोई काशी गोई पडस बी भरायची अरे सर्दी खाशी पडस एक कजे रे आप्पा तू असं बेल काय सांग राहिला बहिणी म्हणून 2च भाकरी टाकत जा नवरा बायको अर्धी खायलो दोन्ही पुरेले अर्धली कावाल देव पण भाकरी दडका जाऊ सोनचिडीसवर तुम्हाला खिचडी परसा चांगला पोरेला दल दवी घ्या पहिला म्हातारा होतात ना ज्या 50 पुढला काका त्यासले विचारा त्यासने माय दुपारले जर भाजी सरी जाय ना भाकर ना नाही पोयना काला मोठेवर तेल टाक दे गुळ सुळी दे गुई तेल ना काला खाय भाऊ हा असं खावाल होतं मनीषन असं म्हातारा दानगला राहत ना आवते जर बैल चाले ना त्याला एकच गुदाव बसाडे हा आणि हाती ताकदच राहिली नाही दुपारना परी एक बाईन तर माय म्हणे बकरी दूध नाही बकरी फिर राहिली म्हणे 2 पोऱ्या होतात बावड्या वय रे बकरी गली मा एकली फिरायने धरलंय म्हणे बावड्या घ्या कांदारीन लई ना बोलू नका कांदारीन लई ना घर मा मायने दरवाजा बंद करली ना मोठाल म्हणे तंगडा दर मागलाल म्हणे शिंगडा दर एकनी तंगडा दरात एकनी शिंगडा दरात नाही आई बहीण दूध दो बटणी बकरीन जशी लात माने पुल्ला पुल्ला बितडा मांगला बितडा आणि आई बहीण बोगली जावले घर तिनीचले बकरीने आणि पाड म्हणतो खावाले चांगलं नाही ना महाराज ताकदच राहिली ना आमना दोंडाचा मग 23 वर्ष ना पोऱ्या गया मग पाटा गुंडाई गुंडाई हात बांधी फिरायला म्हणतो काय रे बावड्या हातले काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणे म्हणतो कस काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज मागे ते बकरीन गोमाल दिलं म्हणे अण्णा गंदा माल बकरीन गोमाल दिलं हात मोडली ना तू खावाले चांगलं नाही महाराज चांगलं खावाडाचा हो बहिणी सुद्धा का तुम्हाला पाय पडस पण आई बंदच कर द्या तुम्ही या बहिणीने बोलता 10 धरेले बापू साहेब असा नवरा बसला नका कॉटवर खुर्चीवर संध्याकाळी वय नका नवराला देखील नाही माय डोकं बी बोलतं गणगण कराय ना हात पाय बी दुखी राहणार का माय खिचडी टाक देऊ बोलता 10 धरेले बाकीने 22 नाही त्यामुळे त्या पोरींना डोकसा चालतात नाही बहिणीच आणि ना मन कीर्तन राह नका सांगितले दकरे कीर्तन मजा ना उठजो नको रे तो उजी नीचे रे विठ्ठल विठ्ठल जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही काही लोक हलका भारी म्हणतात पण मला माहिती आहे म्हणजे असं नाही मी तुमच्या गावात सांगतोय म्हणून नाही माझं प्रत्येक या अभंगावर चिंतन ऐकाल तर तुम्हाला ऐकायला भेटेल हो आदिवासी लोक अजिबात कमी राहतात ते त्यासल्या तुम्हाला गावनं वातावरण मला माहित नाही पण 100-99% आदिवासी लोक नासर असणार त्यासले लगीन मा कोणातरी लगीन आहे पण त्याला दुसऱ्याला हात धरी वन्न पडीन असं कधीच राहत नाही हात धरीन वन्न पडत असं बस का फक्त वाजायला पाहिजे बाळा नुसता वाजायला पाहिजे तरी पट्टा म्हणा आदिवासी भाऊ नाचाल सुरू व्हायचा अरे बँड कितला बारी राव काल कराव बँड नको कराय ना नुसतं दपड कराय ना अडंकीच नाही तरी सुद्धा नाचताच म्हणतो बारी बँड ना काही संबंध नाही हा ही सत्यता आहे बरं मन आदिवासी भाऊसले काहीच नाही असं आबा गोबा काही मनमा कपट कुपट काहीच नाही वाजना नाच नाही नाची लेवाना हा आपला स्वतःला शाव जात ना म्हणणारा त्या साला किंवा मग कोणीतरी नातेवाईक जातं चला ना भाऊसाहेब थोडं नाचायला हा दरी वळलंय तर अहो बर गर्दी माऊ भरास आपल्याला जमत नाही तू शिलग रे हो करजदार ना अडे निघ तू नको जागा अटकाव शिलगावतून दर सांगतात हा अगो सांगस त्याच ना आदिवासी लोकेस असं देखील का की नवरदेव ना बाप किंवा नवरदेव ना पाहुणा असं जेवता ऋषीन बसेल असं देखील का तुम्ही
कधीच नाही. कारण त्याच नामा नवर देवना बाप बी नवरीन बापले बी तिथलाच अधिकार राहस. बरोबर आहे का नाही? जवायली बी तोच अधिकार राहस. आणि मला असं वाटत ना माणूस नाही ना थोडं समजदारी त्यांनी जीवन जगायला पाहिजे. काय लोक शेवजी ताटा राहस आपला असले बाकी नसले ना अशी पंगेत चालस आणि तू जवाई गरगरात फिरस पंगेत ना आजूबाजू. सासरा येस का हो भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही? आपल्याला कोणी सांगितलंच नाही का? तुला फुटीन पाठा बांधा घ्या या लोक खाई रा ना. तू खा रे चेंद्र रे, तू बुक्या बुक्या वातळा वय जाशी रे. तू कोणती गरमी माशी रे? ओ आप्पा काय जगतात लोक, काय जगतात महाराज. आको सांगस आदिवासीच मा एखादी नवर देवनी माय पंगत माई जेवता जेवता उठीन बाहेर निघाले असं तर केले का? ज्या स्वतःला बारी जात ना म्हणतास ना त्याच तसं करतास. मी एक लग्न मागू नवर देवनी माय जेवता जेवता पंगत माई उठीस नाही कोपराला उभी होती. त्या नवरीकडनं सगळ्या बाया रावण्याकडे ताई खायल्या ना, व्याईन बाई खायल्या ना, बाईजी खायल्या ना, आई बहीण नुसती बारी बरे. मी नाही देख म्हणतो या बाईस ना ऐकत नाही. वो महाराष्ट्र आपला चांगला संबंध आहे, आपले चांगला मानी राहणार म्हणतो. लोक मी जाईन सोबत बरं टोकी देऊ म्हणतो ताई बट्या बाया रावण्या करा थोडं घास खायल्या म्हणतो. म्हणे महाराज माल नाही का ना म्हणतो. ओ म्हणा बापरे आई बहिणले काय टेकीन उपडी जाई रे माल नाही का ना म्हणे. म्हणतो का बरं ताई? म्हणे मी नवर देऊन माहिती म्हणतो. मग काय वैगे माल खोबरान वाटी तरी लाई का म्हणे. ताई उलगेल वावर रे भाऊ येडीशे रे भाऊ आई बहीण. 10-12 तोडा सोनं घालायचे 5-7 हजारनी साडी नेशिले 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो काढ दिला बानट सुरूत नाही. अरे एकदम साधं आणि सोपं बनून जगायचं महाराज. हो आणि सांगू का साधं बनून जगण्यात ना ते लोक प्रेम बी करतात तिथलं. विठ्ठल विठ्ठल आगू सांगस म्हणून आदिवासी लोक आहेत ना ते बरं गाव मारावा लागेल. पहिले ना ऊसतोळा जायत बापूसाहेब ऊसतोळा जायत पहिला पाणी पडे का तो गाव मावनात का तो लग्न चालू आहेत त्यास ना. आणि त्यास ना खूप खासियत सांगस लगीन मा सुद्धा त्यास ना जवळ 100-70% देवना गाणं राहतं. देवना मारुती रायावर जातस ना त्या डोकावर ते पापडच ना ते टोपलं ठेल रास पापडी कुरडाया आणि त्या शेवाया आणि मग जातच त्या नैवेद्य देवाले. आणि त्यास ना गाणं रास ए उठर हनुमान तुला माणसं लगीन निघर ना आणि होता तुला देईना असं. हा शाद्र आहे ना बहिणी व गाणं चाल बदलाय टाकले मी. ए उठरा हनुमान तुला मानस लगीन निघर ना आणि होता तुला देईना. हा जातण्या आदिवासी बाया पण देवनं गाणं म्हणतेस लगीन मा सुद्धा. आणि आपल्या शेव जातण्या बाया कोणी टाकी अंगण मा काढशील गायची होती राव द्याव नाही काय जाणं उपटोपटी काय जाय ना ते यंदा शिलगाय देणी ती काढली राव द्याव नाही. कोणी टाकी अंगण मा काढ येडी आका विठवलं विठवलं विठवलं.